मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मोर्ले मिंटो कायदा बघितला आणि या व्हिडिओमध्ये आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा बघणार आहोत, ज्यालाच मॉन्टफोर्ट कायदा असेही म्हटले जाते। हा 1919ला आला होता। तर जुलै 1918 मध्ये याच्या शिफारशी प्रसिद्ध झाल्या होत्या आणि यातील महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे यामध्ये हाय कमिशनर हे नवीन पद निर्माण केले होते आणि फर्स्ट हाय कमिशनर हा विल्यम मेयर हा होता आणि भारत मंत्र्याचा पगार ब्रिटिश तिजोरीतून देण्यात येण्यास सुरुवात झाली होती। केंद्र स्तरावर प्रथमच द्विगृही कायदेमंडळ म्हणजेच बायकॅमरल लागू करण्यात आले होते आणि प्रांतिक स्तरावर द्विसेशन व्यवस्था सुरू करण्यात आली होती। स्वातंत्र्य मतदारसंघ हा 1909च्या कायद्यानुसार फक्त मुस्लिमांना होता, तर ह्या कायद्यानुसार मुस्लिम प्लस सिख ह्या दोघांना सुद्धा देण्यात आला आणि या कायद्यानुसार प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे सुरू करण्यात आले होते आणि या कायद्यानुसार लोकसेवा आयोग स्थापनेची तरतूद होती। या कायद्याबद्दल टिळकांनी केसरीत 9, 16 आणि 23 जुलै रोजी अनुक्रमे हे 3 लेख लिहिले होते। ते म्हणजे बघा, जनाब दिल्ली तो बहुत दूर है, उजाडले पण सूर्य कुठे आहे, कबूल ना कबूल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।